कंटाळल्यामुळं तिनं आपली व्यथा त्या भवानी मातेला मांडलेली आहे। या भारुडातून अमोलदादांनी भवानी मातेकडे केलेलं सागर आहे। आता त्या सासूरवासिनीची जी व्यथा आहे ती सासूरवासिनी संसारामध्ये राबत असताना महाराज आताच्या काळामध्ये प्रत्येक सुनेला भौतिक सुखाच्या गोष्टी फार प्राप्त झाल्या, पण पहिल्या जुन्या काळामध्ये आपल्या आई वडिलांनी ज्यावेळेस लग्न लावून दिलं त्यावेळेस एक ती सासूरवासिनी स्त्री त्या आपल्या मालकाला भांडते, माझ्या मायबापांना माझ्या दरिद्राच्या गळ्यात बांधले म्हणली, मला याच्यात घरात नीट बाज नाही, तेलाची तूप धार नाही। ती सासूरवासिनी स्त्री एका भारुडातून आपली व्यथा मांडणार आहे। ती म्हणती संसारातून कंटाळून यांच्या संसारात आता जशा बाया म्हणतात माय मेल्याच्या संसारात तिळाची किंमत नाही, ती सासूरवासीन त्या नवऱ्याला भांडते। शेवटी ती म्हणती मला नवराच नको, आता दागला नको ग बाई, मला दागला नको ग बाई, दागला नको ग बाई, मला दागला नको ग बाई, दागला नको ग बाई, मला दागला नको ग बाई, दागला नको ग बाई, मला दागला नको ग बाई, मला दागला नको ग मालक नवरा का नवऱ्याला नको म्हणती? ती म्हणती चांगलं राहायला घर नाही, आजूबाजूला घराला महाराज पुढे लावलेले आहेत, छप्पर तुटके आहे, म्हणून मला नवराच नको, मला याच्या सगळं नांदेलच बरं म्हणलं नाही, म्हणून तिने नांदायचा विचार केला नाही। म्हणजे आता मला या नवऱ्याचाच कंटाळा आलाय का? मोडके से घर तुटके से छप्पर, मोडके से घर तुटके से छप्पर, देवाला देव घर नाही, मला दागला नको ग बाई, दागला नको ग बाई, मला दागला नको ग बाई, दागला नको ग बाई, मला दागला नको ग बाई, दागला नको ग बाई, मला दागला नको ग बाई, मला दागला नको ग बाई, दागला नको ग बाई, दागला नको ग बाई, मला 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 दागला नको ग बाई, दागला नको ग बाई, मला दागला नको ग बाई। महाराज तिनं सांगितलं कमीत कमी घर कसं का असेना, पण कमीत कमी अंगाला लागणारी साडी चोळी तरी व्यवस्थित असावी। या मेल्याच्या संसारात म्हणली साडी चोळी सुद्धा बरोबर नाही म्हणली, माणसाच्या अंगावर सगळं फाटकेच आहे म्हणली, फाटकेचे लुगडे तुटकेचे चोळी कशी आहे, पण फाटकेचं लुगडं तुटकीचं चोळी, पण फाटली कोणती कोण सुई आहे, पण सुईला दोराच नाही म्हणली, शिवायला दोरा नाही, दागला नको ग बाई, 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 दागला नको ग बाई। तुला घर कसं पाहिजे? तुला घर कसं पाहिजे? मला घर पत्राचं पाहिजे, साडी कशी पाहिजे? पैठणी पाहिजे मला, दागला नको ग बाई, मला दागला नको ग बाई, दागला नको ग बाई, मला दागला नको ग बाई, दागला नको ग बाई, दागला नको ग बाई, दागला नको ग बाई, दागला नको ग बाई। बरं फाटकाच काय लुगडं असेना, कमीत कमी पोटाला भाकर तरी
केली पाहिजे का नाही? भाकर सुद्धा नाही माझ्या पोटाला. राम राम काम करावं लागली किल्लांमुळे शेती. इकडून तिकडून भाकर आहे पण चटणी तेल धार नाही. जोंधळ्याची भाकरी आंबाड्याची भाजी वर तेलाची धार नाही मला दादा नको ग बाई, दादा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, दादा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, दादा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, दादा नको ग बाई, दादा नको ग बाई, दादा नको ग बाई. पलंग आहे पण ते मोडकं आहे. पण त्याच्यावर गादी सुद्धा नाही, ते नुसतं रुतालयच. तुला कसा पलंग पाहिजे? हो गादीचा. मोडकाचं पलंग तुटकीचं नवार नरम बिछाना नाही मला दादा नको ग बाई, दादा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, दादा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, नको ग बाई, दादा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, दादा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, दादा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, दादा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. सुरतीचे मोती गुळधाव सोने गळ्यात सोनं नाही काही नाही रागा, गळ्यात काळे मणी घालावं लागायचे. 2 लाख रुपये तोळा झाले. बायको कशाला केलीस? दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. तुला पळून झालं काय झालं? मी गरीब आहोत, त्या पैशावाला नाही. लग्न कशाला केलं? त्या बापानं गळ्यात घातले. सांगायचं की लई दाड आहे म्हणून. बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथे नाही. नाथ महाराज या भारुडामधून एक भाव सांगतात आपल्याला. या भारुडातून आपल्याला फक्त महाराज विनोदच घ्यायचा असं नाही, पण परमार्थ साधना करत असताना या सासूरवासिनी सारखं अहंकार घालून महाराज अहंकार नाहीसा करून परमार्थ केला पाहिजे.
या सासूरवासीला मला झालेला अहंकार आहे तो अहंकार नाहीसा करण्यासाठी नाथ महाराजांनी या भारुडाची निर्मिती केली आहे. तो रस येते नाही मला दादा नमगाई, दादा नमगाई, लोकांना पैसे दिले का सोनं आणून देतो. तिच्या जीवासून केले तुम्ही नाही केलं. सोबत महाराज केलं काय होतं खूप सुंदर यानंतर तो भरून